इथं मी क्लासला आलेलो ना, तोच क्लासमध्येच होतो. तर मम्मीचा कॉल आला, बोलतं ये, बोलतं बाहेर, बोलतं नेवायला आलोय. मग काय अर्धे क्लासमधून निघलो बाहेर, कारण आम्हाला जात होता पनवेलला. कारण आम्ही त्या अलमारीची आणि ड्रेसिंग टेबलची ऑर्डर दिलेली ती कंप्लीट झालेली होती, तर तीच आम्ही बघायला झालेलो. तर आम्ही इथं आलेलो राजेश फर्निचरमध्ये. आणि गाईज जो माझा ड्रेसिंग टेबल पण रेडी आहे आणि माझी अलमारी पण रेडी आहे. ती तुम्हाला नंतर दाखवीन, कारण ती आता जॉईन केलेली नाही आहे. आणि इथं आम्ही चपला ठेवायला ड्रॉवर पण असतो बनवलेला, तो पण आमचा झालेला होता. नंतर आलो आम्ही मिररच्या शॉपमध्ये, कारण आम्हाला मिरर पाहिजे होता बेसिंगच्या इथं, तर तोच आम्ही तिथून घेतला. आणि नंतर आम्ही आलो या शॉपमध्ये, कारण आमच्या त्या कुरकुऱ्या बिरकुऱ्यांचा लेसचा स्टॉक संपलेला, तर तोच आम्ही घेतला इथून. नंतर गेलो मच्छी मार्केटमध्ये आणि तिथं गेलो तर मच्छीवाल्याच नव्हत्या जास्त बसलेल्या, आणि जे होत्या त्या त्यांची काही आम्हाला असं घेवासारखा वाटला नाही, तर आम्ही इथून काहीच नाही घेतला. नंतर आम्ही गेलो अशोक मंचुरियनच्या इथं, कारण आमचा नेहमीचा स्पॉट आहे. इथून आम्ही मंचुरियन वगैरे घेतला आणि घरा आलो ना, बघता इथं माझं सगळं सामान ऑलरेडी आलेलं होतं, ड्रेसिंग टेबल वगैरे. आणि गाईज आम्ही पनवेलच्या येताना यांचा सामान पण डिलेवरी झालेला, तर तेच आणत होते एक एक करून वरती. आणि इथं आम्ही मिरर आणलेला, तो याला दाखवत होतो आम्ही. नंतर काही इथं आमचा सगळा ऑलरेडी सामान आलेला होता, तो फक्त लावायचा होता, कारण पाट आलेलं. आता लावून झाल्यावर तुम्हाला पूर्ण दाखवीन. आणि याही सगळ्या आता रूममध्ये असा ठेवलेला सगळं आणून. आणि इथं आमचा बेड शिफ्टिंग करून ठेवलेला, कारण आम्हाला दुसऱ्या साईडला अलमारी लावायची होती, तर आम्ही बेड शिफ्ट केला. आणि नंतर मी इथं चहा पिवायला घेतलेला आणि इथं माझा काम चालू होता, तोच बघत होतो कसा काय करता. आणि इथं काहीच माझा सगळा ऑर्गनाईज करून झालेला होता. ही माझी अलमारी आहे पिंक कलरमध्ये आणि तो माझा ड्रेसिंग टेबल आहे. सध्या तरी मी असाच लावला आहे, तर कसा लावू काही समजला नाही म्हणा टायमावर, म्हणून मी तसाच लावला आहे. आणि इथं मी सगळं साफ करत घेतलेला आणि श्रेयाला आणि डुकूला बोलवलेली, कर बरं या बरं माझी हेल्प करायला, माझं सगळं सामान लावू आपण लगेच. आणि इथं आमच्या 2 कुली होत्या, एक कुली नंबर 1 आणि दुसरा कुली नंबर 2. आणि काहीच कुलीचे सारखं काम करत आता ठेस पारलेली, आता परली असती थोडक्यासाठी वाचली. आणि इथं बघा माझं कपरकत येत, आणि तिथं मी सगळा मेकअपचा सामान काढून ठेवलेला, सगळा मी आणला इथं लगेच सेट करत घेतलेला माझा अलमारी आणि ड्रेसिंग टेबल. पहिले तर मी सगळं ते कपडं वेगवेगळं करत घेतलेलं, कारण आवरं कपडं जेव्हा घालायचं असं तेव्हा भेटत नाही ना, आता कंशी येतात त्यात समजा नाही म्हणा. तर तेच मी सगळं वेगवेगळ्या टाईपमध्ये कारलं, वेगवेगळे एजंट ठेवायला आणि ते सगळं जुनून घेतलं. नंतर माझा सगळा रूम साफ करून झालेला, सेट करून झालेला, मस्त सगळं कपडं वगैरे आणि सगळं ड्रेसेस वगैरे आणि सगळं मेकअप बिकअपचं सामान सगळं ऑर्गनाईज केलं. तर आजच्या ब्लॉगमध्ये आवरच भेटू. नेक्स्ट